दिल्लीसह देशभरात झालेल्या तरुणाईच्या आंदोलनात काही ठिकाणी माध्यमांच्या प्रतिनिधींना जेनझींच्या हुटिंग ट्रोलिंगचाही सामना करावा लागला। असाच काहीसा प्रकार झी 24 तासचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्यासोबत सुद्धा घडलेला। पण अवघ्या काही तासातच सोशल मीडियावरचं चित्र बदललं, कारण ही जेनझी एवढी अमेझिंग आहे, ज्यांनी हुटिंग ट्रोलिंग केलं त्याच जेनझीनं कपिल यांची पाठराखण सुद्धा केलेली आहे। नेमकं काय घडलं तुम्हीच बघा। झी 24 तासचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्यासोबत घडलेला हा प्रकार 20 जुलैला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये तब्बल 3 तास जेनझीचं आंदोलन कव्हर केल्यानंतर अचानक काही तरुण तरुणींनी माध्यमांविरोधात घोषणाबाजी करत हुटिंग सुरू केलं। तर एक ग्रुप तिथे आपला मुद्दा मांडायला आला होता। त्यांनी कोणतंही मला हानी पोचवली नाही, त्यांनी कोणतेही म्हणजे मला अपशब्द वापरले नाही आहेत। खरं तर त्यांचा मुद्दा ते ठेवत होते, त्यांचा रोष ते काढत होते आणि मी लाईव्ह सुरू केलं। त्यानंतर त्या व्हिडिओनंतर खरं तर तो व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर त्या मुलांशी मी बोललो पण आहे। जे मुलं रोष व्यक्त करत होते, घोषणाबाजी देत होते, त्या मुलांशी मी लाईव्हमध्ये बोललो होतो। त्यांचे रिॲक्शन मी घेतलेत, त्यांच्या भावना मी संबंधित लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। त्यांच्याशी बोललो मी, त्यांच्याबरोबर मी लाईव्ह केलं आणि त्यानंतर लाईव्ह झाल्यानंतरही त्यांच्याशी माझा संवाद चालला होता। जेनझीनं याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियात व्हायरल केले खरे, पण काही तासातच सोशल मीडियात कपिल राऊतांच्या बाजूनं प्रतिक्रिया उमटू लागल्या। ज्या संयमानं आमच्या प्रतिनिधीने या स्थितीचा सामना केला, न चिडता त्यांचं काम सुरू ठेवलं, त्यावरून नेटकऱ्यांनी कपिल यांची स्तुती करत हुटिंग ट्रोलिंग करणाऱ्यांचीही कान उघडणी करायला सुरुवात केली। अवघ्या 2 दिवसात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, पण त्यातून झी 24 तासच्या प्रतिनिधीचा संयमच सर्वांसाठी लक्षवेधी ठरला। त्यामुळेच गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं कपिल राऊत यांना काळजीपोटी शेकडो जणांचे फोन येतात। विशेष म्हणजे ज्या तरुणांनी कपिल राऊत यांची मस्करी केली, तेही आता फोन करून कपिल यांची माफी मागतायत। मीडियाला स्पेशली बदनाम करणं की मीडियावरती रोष काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा व्हिडिओ टाकण्यात आला असावा असं मला वाटतंय आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ टाकण्यात आला, परंतु त्याचा उलटा इफेक्ट झाला, उलटा परिणाम झाला। आणि खरं तर मला प्रत्येक जणांनी सपोर्ट केलेला आहे। सोशल मीडियावरती प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय, प्रचंड सपोर्ट मिळतोय, मीडियातनं तर सपोर्ट मिळतोय। म्हणजे झी मीडिया तर माझ्या मागे आहेत, माझे बॉस असतील, माझी पूर्ण झी मीडिया टीम असेल, हे पूर्ण माझ्या मागे आहेतच। परंतु बाकीची जी मीडिया आहे, महाराष्ट्रातली सर्व मीडिया ती पूर्ण मागे आहे, दिल्लीतली मीडिया मागे, सर्व ठिकाणची भारतातली सर्व मीडिया माझ्या मागे एकवटली आहे। ज्या जेनझीच्या आंदोलनाला देशभरात पोहोचवण्याचं काम पत्रकार करतायत, तेच सध्या आंदोलकांचं टार्गेट ठरतायत। पण एखाद्या पत्रकाराला किंवा तो ज्या संस्थेत काम करतो त्याच्याविषयी आधी माहिती घेऊन बोलायला हवं। झी 24 तास कायम सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आलाय। सत्ताधारी असो की विरोधक, जो चुकला त्याला चूक म्हणण्याचं काम झी 24 तासने केलंय। जेनझीच्या आंदोलनात सुद्धा झी 24 तास थेट जंतर मंतरवर तरुणाईसोबत उभं राहिलं, त्यामुळे किमान झी 24 तासची इतर माध्यमांशी तुलना करायलाच नको। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। आणि यांच्यासोबत हे सगळं घडलं ते कपिल राऊत स्वतः आपल्या सोबत आहेत। कपिल, जो संयम तुम्ही दाखवला तो खरंच वाखाणण्याजोगा होता आणि तुम्ही ज्या पद्धतीने ती सगळी स्थिती हाताळली, ते पत्रकार म्हणून सुद्धा, माध्यमकर्मी म्हणून सुद्धा आणि माणूस म्हणून सुद्धा आमच्या सगळ्यांसाठी फार अभिमानास्पद आणि कौतुकास्पद होतं। पण मला पहिला प्रश्न हाच आहे की जो जसं उत्तर सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की तिथे नेमकं घडलं काय त्यावेळी? गेली आपण बघतोय 7-8 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। मुंबईमध्ये 4-5 दिवसापासून शिवाजी पार्कला हे आंदोलन सुरू आहे आणि आपण त्याला कव्हरिंग चांगलं देतोय, तिथे रिपोर्टिंग करतोय। मी तिथे स्वतः रिपोर्टिंग करत होतो। त्या दिवशीही तसाच एक भाग होता, एक रॅली जेनजीची असतील, स्टुडंट्स किंवा CGPची एक रॅली निघणार होती शिवाजी पार्कवरनं आणि ती रॅली 3 ते 4 किलोमीटर फिरून पुन्हा शिवाजी पार्कला त्यांची सांगता होणार होती। आम्ही ती रॅली पूर्ण कव्हर केली होती, पूर्ण म्हणजे 3 ते 4 किलोमीटर फिरलो आम्ही। त्याच्यामध्ये माझं एक लाईव्हही झालं,
त्यांच्या आपण रिॲक्शनही घेतल्या. त्यानंतर जिथे सांगता होणार होतं तिथं आपलं एक लाईव्ह होतं झी 24 तासचं, आणि मी लाईव्ह करायला उभं राहिलो, आणि जेव्हा मी उभं राहिलो तेव्हाचा तो व्हिडिओ आहे. जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो मी लाईव्ह करण्याच्या आधीचा व्हिडिओ आहे. बाजूला सर्व मुलं आहेत आणि ते ओरडाओरडी करतायत. आणि त्यानंतर पण तुम्ही रिपोर्टिंग केलं, तुम्ही तिथल्या आंदोलकांसोबत संवाद साधला, बरोबर? नंतर नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो लाईव्ह सुरू होण्याच्या आधीचा व्हिडिओ आहे. त्यानंतरही मी त्याच मुलांशी संवाद साधला. म्हणजे तुम्ही फील्ड सोडलं नाही, एवढं होऊन फील्ड नाही सुद्धा. सोडलं, तुम्ही तिथे उभं राहिला. मी उभं राहिलो, तिथे संयम दाखवला, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथून लाईव्ह केलं त्यानंतर, आणि त्या मुलांशी संवादही साधला, त्यांच्या बाईट्स घेतल्या, त्यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. अशी ती घटना घडली होती. पण त्याच माझं एक प्रामाणिक मत आहे, त्या मुलांची काही चुकी नाही. जेनजी असतील, स्टुडंट असतील, त्यांची काहीही चुकी नाही. ते आपला एक मुद्दा मांडत होते, ते आपला एक विचार मांडत होते, एक त्यांच्या मनामध्ये क्रोध होता, एक वेगळा राग होता, आणि ते कदाचित ते समोर ठेवत होते. त्यामुळे त्यांची काही चुकी नाहीये. त्यांनी मला कोणताही अपशब्द वापरला नाही किंवा मग धक्काबुक्की वगैरे असं काही केली नाही. लाईव्ह झाल्यानंतर मी तिथून शिस्तीत निघालो, कुठेही काही झालं नाही. मी माझा कॅमेरामॅन. पण मला एक सांगा, आम्ही तुमचे फोटो बघितले ते सगळे, आणि तो फोटो बघून अनेक जण हळहळले. सोशल मीडियावर काय ट्रेंड्स आलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही बघितलाय. तुमच्या मनात नेमकं काय चाललं होतं? तुमचे डोळे तेव्हा खूप काही बोलून जात होते. काय चाललं होतं मनात? सर्वात महत्वाचं म्हणजे मला दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. का माझं लाईव्ह होतं, मी ऑन एअर होतो, मला माझी ड्युटी करायची होती, माझं लाईव्ह क्लिअर करायचं होतं, लाईव्ह व्यवस्थित जाणं गरजेचं होतं, कारण आपलं ड्युटी करणं हा पहिलं आपलं काम असतं. एक दुसरी गोष्ट, अशा गोष्टी जेव्हा होतात रस्त्यावर, जेव्हा आपण रिपोर्टिंग करतो, अशा वेगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा एक एक्सपिरियन्स जो असतो, आता मी 20 ते 25 वर्ष काम करतो या फील्डमध्ये, तो एक एक्सपिरियन्स आपला खूप काही शिकवून जातो. आणि त्याच्यामुळे मी एक शिकलो का संयम ठेवणं. अशा वेळी जेव्हा क्राऊड असतं, एक वेगळा उद्रेक होत असतो आपल्या बाजूला, तेव्हा संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपले बॉस असतील, कमले सुतार सर असतील, आपली पूर्ण टीम असेल, वरिष्ठ हे असतील, लोक असतील, त्यांच्यावर शिकलेलं आहे का संयम ठेवणे अशा वेळी खूप गरजेचं आहे. आणि तोच मी संयम ठेवलेला आहे. लाईव्ह केलं, माझी ड्युटी निभावली, आणि संयम ठेवून ह्या सर्वांचा सामना केला. एक महत्वाची गोष्ट आहे का अनेकांचे मला फोन आले का, कपिल सर तुम्ही रडत होता का, तुमच्या डोळ्यातून पाणी दिसतंय, तुम्ही भाऊक झालात का, तुम्ही काय? तर तसं काही नव्हतं. वरतून पाऊस पडत होता, पावसामुळे ते भिजत होतो, आणि ते अश्रू होते. पण एक आवर्जून सांगतो, ते अश्रू होते, परंतु ह्या जी पोस्ट आहे जेव्हा पडली, आणि त्या पोस्टमुळे जेव्हा मला ज्या प्रकारे पॉझिटिव्ह रिॲक्शन्स आल्या, जे मला प्रेम मिळालं, ज्याप्रमाणे पूर्ण इंडिया माझ्या मागे उभे राहिला, आपले मीडियातली लोक असतील, नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, बाहेरची लोक ज्यांना मी ओळखतही नाही, इंडियाच्या बाहेरची लोक, महाराष्ट्र बाहेरची, ज्याप्रमाणे प्रेम दिलं, ते पाहून मात्र मला दुःख वाटलं. म्हणजे एक अश्रू आले डोळ्यातनं, भाऊक झालं ते पाहून. अजूनही ते येत आहेत, म्हणजे अजूनही कंटिन्यू फोन वाचतोय. मी तुमच्या हातात काहीतरी काय पोस्टर्स बघितले आहेत, ते जरा हे जेनजी लोकांनी स्पेशल. हे बघा, हे काय, पुकी ऑन ड्युटी, हे कोणी दिलंय तुम्हाला? हे आपल्या ऑफिसला काही जेनजी भेटायला आले होते. हे बघा, मला वाटतं प्रेक्षकांना हे दाखवावं, आणि तुम्ही याबद्दल माहिती सुद्धा द्यावी. हे कोणी दिलं, काय भावनेने दिलं, थोडं तुम्ही सांगितलं तर नक्की मी एक अनुभव शेअर करतो. हे आपल्या ऑफिसला काही जेनजी लोक आली होती, त्यांना खरंच हळहळ झाली, आणि त्यांना सॉरी बोलायचं होतं मला, म्हणून ते चॉकलेट्स घेऊन आले होते, आणि त्यांनी मला सॉरी बोलले मला ते. आणि अशा प्रकारचे पोस्टर त्यांनी स्वतः बनवले होते, आणि ते पोस्टर इथे घेऊन आले होते. तुम्ही बघू शकता पोस्टरमध्ये अनेक गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटलं सगळे पोस्टर बघून? नाही, खरंच मला खूप भरून आलं. खरं तर मला खूप छान वाटलं. खरं तर भाऊ झालो मी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, आजची गोष्ट आहे. आज जेव्हा शिवाजी पार्कला मी स्वतः रिपोर्टिंग करत होतो, आज जल्लोष होता, आज त्यांचा विजयी झाला होता, प्रधानांचा राजीनामा घेण्यात आला होता, त्यामुळे विजयी जल्लोष इथे सुरू होता. अशा वेळी अनेक जेनजी येऊन मला सॉरी बोलत होते, अनेक जेनजीनी माझ्याबरोबर सेल्फी काढली, अनेक जेनजी माझ्याबरोबर फोटो काढत होते, ग्रुप फोटो काढत होते, आणि प्रत्येक जण येऊन सॉरी बोलत होते, सॉरी कपिल सर, सॉरी कपिल सर. त्यामुळे जेनजींचं प्रेमही मला मिळते. म्हणजे ज्या जेनजींनी असं ठरवलं होतं का मीडिया वाईट आहे किंवा ट्रोल करणं ठरवलं होतं, तसं न होता जेनजी प्रेम करायला लागली आता. बरोबर, उलट चित्र पाहायला मिळतं. त्यांना थोडंसं गिल्टी पण वाटलं, आणि त्यातून अशा सगळ्या माध्यमातून त्यांनी प्रेम व्यक्त केलं. आणि काय जेनजीची भाषा पण दिसते याच्यात, काय कुच्चू पुच्चू वगैरे, ते जे काय वर्ड्स वापरतात जेनजीचे, ठीक आहे. खूप आता भारावून जायला होतंय तुम्हाला, पण मला वाटतं की तुमच्या फोटोनी ते काम केलं जे कदाचित कुठल्या पत्रकारांनी भूमिका जरी मांडली असती आणि ती आंदोलनाच्या स्थितीत कितपत समजून घेतल्या गेली असती मला माहित नाही, पण ते काम तुमच्या एका फोटोनी, आणि तुम्ही ज्या प्रामाणिकपणे ज्या स्टडीली आपलं काम केलं भर पावसात सुद्धा, त्या तुमच्या कामाने, कामाच्या प्रामाणिकतेने केलेलं मला वाटतं. त्याच्यामुळे पत्रकार म्हणून सुद्धा आम्ही सगळेच तुमचे आभारी आहोत, आणि धन्यवाद या सगळ्या विषयावर बोललात त्यासाठी. थँक्यू. आणि बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबूयात. पाहत राहा झी 24 तास.